नमस्कार. मी आकाश भटकर, रिसर्च स्कॉलर CSIR NCL पुणे. जसं आपल्याला माहिती आहे, आता आखाती देशांच्या चाललेल्या युद्धामुळे LPGची प्रचंड प्रमाणात टंचाई झाली आहे. या टंचाईला लक्षात घेता बरेच आपण बघतोय की बरेच हॉटेल आणि व्यावसायिक तसेच घरगुती सिलेंडर ग्राहक आणि वितरक दोघांवरती आलेला प्रचंड प्रमाणात असलेला ताण हा लक्षात घेता CSIR NCLने याचा विकल्प म्हणून एक DME दॅट इज डायमिथाइल इथर या इंधनाला आपल्यासमोर प्रस्तुत करत आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, हा एक सिलेंडर आहे ज्यात 100% DME भरलेला आहे. हा 100% DME भरलेला सिलेंडर आता मी तुम्हाला कशा प्रकारे तो जळतोय किंवा कशा प्रकारे LPGला तो अल्टरनेट म्हणून पर्याय म्हणून राहू शकतो हे तुम्हाला दाखवतो. हा बर्नर आहे जो आपण स्पेसिफिकली DME साठी डिझाईन केलेला आहे. तर आता इथे आपण बघू शकता, हा जो जळणारा गॅस तुम्हाला दिसतोय हा 100% DME गॅस आहे. जी फ्लेम आहे ही पूर्णपणे ब्ल्यू आणि खूप हाईट असलेली आहे. फ्लेम हाईट हाय असल्यामुळे याची ज्वलनशीलता आणि कॅपॅसिटी थोडी LPG पेक्षा आपल्याला इथे इफिशियन्सी थोडी जास्त मिळते. आता हा DME बनतो कसा, जो LPGला पर्याय म्हणून आपण सांगतो आहे. हा DME बनताना दोन प्रकारे बनवला जातो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड. तर आम्ही जो इनडायरेक्ट मेथडवरती फोकस करतोय तो तुम्हाला दाखवतो. तर हा एक मेन रिएक्टर आहे जिथे आपण DME बनवतोय. सो स्पेसिफिकली इथे मिथेनॉल डिहायड्रेशन या प्रोसेसनी DME बनवला जातो. तर पंपाद्वारे आपण हा मिथेनॉल लाईन्स थ्रू वरती रिएक्टरमध्ये पाठवतो. रिएक्टरमध्ये गेल्यानंतर तिथे तो एंटर होतो आणि एंटर झाल्यावर रिएक्टरच्या आतमध्ये आपला कॅटलिस्ट आहे. तो कॅटलिस्ट आम्ही इथे NCL मध्ये आपल्या लॅबमध्ये आमच्या गेल्या 6 वर्षाच्या संशोधनात बनवलेला आहे. तो पेटेंटेड कॅटलिस्ट आपला जो आहे, त्या कॅटलिस्टची प्रॉपर्टी अशी आहे की तो मेटल ऑक्साईड कॅटलिस्ट आहे, पूर्णपणे भारतात बनतो. आणि त्या कॅटलिस्टच्या मदतीने आपण जवळजवळ 100% कन्व्हर्जन आणि 100% सिलेक्टिव्हिटी या प्रमाणात त्या DMEला आपण प्रोड्यूस करून बाहेर काढतो. आता जर बघितलं तर DMEच्या आणि LPGच्या प्रॉपर्टी जवळपास सारख्या असल्यामुळे DMEला इथे आपण लिक्विफाय करून 10 बार प्रेशरला पूर्ण रिएक्टर चालवतो. सो दॅट रिएक्टरच्या आउटलेटला जो काय तुमचा DME येतो तो लिक्विफाईड येतो. लिक्विफाईड येऊन त्याला आपण कलेक्ट करतो टँकमध्ये, आणि जसं आपण आता बघितलं थोड्या वेळ आधी, तो टँकमधनं डायरेक्ट आपण ज्वलनाकरता किंवा वापरण्याकरता यूज करू शकतो. तर हा जो प्लांट तुम्हाला दिसतोय हा साधारण दिवसाला 15 ते 20 किलो DME एका दिवसात बनवू शकतो. तर याचा 10 पट मोठा स्केल म्हणून एक नवीन प्लांट आम्ही बनवलेला आहे जो या फोटोमध्ये तुम्हाला दिसतोय. याचं रिसेंटली जे काय फॅक्टरी लेवलच्या टेस्टिंग असतात त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यात हा प्लांट लाईव्ह असेल. तर या प्लांटची कॅपॅसिटी 250 किलो DME एका दिवसाला बनवण्याची आहे. सोबतच तुम्ही बघू शकता की LPGला अल्टरनेट म्हणून फक्त डोमेस्टिक न बघता आम्ही ऑटोमोबाईल सेक्टरकडे पण त्याचा जाण्याचा विचार केला. आणि जे LPG ड्रिव्हन ऑटोमोबाईल असतात त्याला आम्ही DME ड्रिव्हन ऑटोमोबाईल करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचे टेस्ट आम्ही ARAI सोबत केले आणि त्या टेस्ट खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान आलेले आहेत. एकंदरीत जर बघितलं तर DME हा भविष्यातला असा फ्युएल असेल जो की सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, स्वस्त आणि मेक इन इंडिया म्हणजे भारतात बनलेला स्वदेशी अशा प्रकारचा असेल, ज्याने प्रदूषण कमी होतं, त्याला नॉक्स आणि सॉक्स फार कमी आहेत आणि सोबत हे आपल्या इंडियन इकॉनॉमीला बूस्ट करेल. सो दॅट जो LPG आपण आजच्या काळात जर बघितलं तर एक साधारण 37.7 मिलियन इतके LPG कनेक्शन्स आहेत, ज्यासाठी लागणारा LPG एक साधारण 80 ते 85% टोटल LPGची रिक्वायरमेंट असलेला LPG आपण हा बाहेर देशातनं आपल्याकडे इम्पोर्ट करतो. तर तो इम्पोर्ट आपण थांबवू शकतो. त्यातनं साधारण एक 9,500 करोड इतक्या पैशांची फॉरेक्सची बचत आपण करू शकतो आणि सोबत भारतात भरपूर सारा रोजगार निर्मिती आपण करू शकतो. सर, ह्यातनं पुढचं आपलं जे आता अवलंबित्व आहे दुसऱ्या देशांवरती ते 100% शून्यापर्यंत आणलं जाऊ शकतं. सगळंच्या सगळं असं एका शॉर्ट स्पॅनमध्ये तर नाही करता येणार, पण ग्रॅज्युअली आपल्याला हळूहळू चेंज करता येईल. जसं की आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये आधी डिझेल आणि पेट्रोल या दोनच गोष्टी होत्या, पण आता जर बघितलं तर CNG हा प्रकार एक साधारण नवीन भरारी घेतोय. CNG सोबतच EV हा नवीन भरारी घेतोय. तर तो जो वाढता नंबर आहे किंवा वाढता क्रम आहे, असाच वाढता क्रम आपण जर पॉलिसीज थ्रू किंवा गव्हर्नमेंट एजन्सीजच्या रेग्युलेशन्स थ्रू
जर सिस्टममध्ये आणला तर लोकही त्याला हळूहळू ॲडॉप्ट करतील. जसं आता LPG जो आहे तो आता जर मी कोणाला सांगितलं की 100% LPG मधनं DME बदलायला, तर इतक्या सहजासहजी कोणीही तयार होणार नाही, कदाचित मी पण नाही. पण जर त्या DME LPG मध्ये DMEचा ब्लेंड आपण केला, एक 5%, 10%, 15%, अशा प्रकारे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट सुद्धा आहेत की 20% जर LPG मध्ये DME आपण मिश्रित केला, कुठल्याच प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला बदलायची गरज नाही. आपल्या घरची आता असलेली ॲज सच LPGची शेगडी तुम्ही वापरू शकता. तर कन्सिडरिंग हे सगळे पॉईंट आपण जर आतापासून सुरुवात केली तर 2047चं जे आपलं विकसित भारतचं स्वप्न आहे ते आपण याच्याद्वारे पूर्ण करू शकतो.